वरळी बीडीडी चाळीत नागरिक आणि पोलीस आमने सामने आले। पोलिसांनी डीजे लावून दिल्यानं स्थानिक नागरिक रस्त्यावर आलेत, त्यांनी संताप व्यक्त केलाय। त्यावेळी पोलीस उपायुक्त यांनी नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलाय। बघा वरळीतील आपण दृश्य बघतोय, पोलीस आणि स्थानिक नागरिक आमने सामने आलेत। नागरिक आहेत या ठिकाणी आक्रमक झालेले। आपण थेट जाऊया वरळीमध्ये, आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर तिथे आहेत। सूरज, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, सगळीकडे उत्साहात साजरी होते, मात्र वरळीत जो प्रकार घडलाय नक्की काय सद्यस्थिती आहे, लोकांचं काय म्हणणं आहे? निश्चितच गिरीश, सध्या आता आपण वरळीमध्ये आहोत, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत ते आणि पोलिसांनी आमने-सामने आलेले आहेत। नागरिकांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला जयंती जी आहे ती साजरी करू द्यावी आणि आम्हाला जो डीजे आहे, जो स्पीकर आहे तो लावण्यासाठी आम्हाला परवानगी द्यावी, ही प्रमुख मागणी जी आहे ती या इकडच्या स्थानिकांनी व्यक्त केलेली आहे। आणि आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक आणि पोलीस जे आहेत ते आमने-सामने या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर राज्य राखीव पोलीस दलाची एक टीम देखील या ठिकाणी तैनात केली गेलेली आहे आणि इतकंच नव्हे तर आमदार सचिन अहिर हे देखील या ठिकाणी दाखल झालेला आहे। तर थोड्या वेळापूर्वी पोलिसांनी नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता गिरीश, मात्र ती समजूत जी आहे ती कुठेतरी अपयशी ठरलेली आहे। आता पोलीस आणि सचिन अहिर हे आता चर्चा करतात। आता पुन्हा एकदा पोलीस जे आहेत गिरीश ते आता नागरिकांची समजूत काढण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मात्र आता यामध्ये नेमका मधला दुवा काय निघतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र जर का पाहायला गेलं तर गिरीश, नागरिक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात, कारण त्यांची एकच मागणी आहे की आमची जयंती जी आहे ती आम्हाला साजरी करू द्यावी आणि त्यानंतर कुठेतरी पोलिसांनी डीजे लावण्यासाठी परवानगी दिली नाही आणि त्यानंतर नागरिकांनी जे आहे या ठिकाणी संपूर्ण लाईट्स घालून या घटनेचा जो आहे तो निषेध केलेला आहे। मात्र आता पोलीस यामध्ये नेमकी काय भूमिका घेतात, पोलिसांची तारेवरची कसरत कशी असेल, नागरिकांची गिरीश पोलीस समजूत काढतील का गिरीश, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे गिरीश।